पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर जाहीर केलेल्या जीएसटी सुधारणा संकल्पना आता प्रत्यक्षात आली असून नव्या कर रचनेमुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळणार आहे, असं पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट प्रकाश बेनीदार यांनी सांगितलं। पनवेल मार्केट यार्डमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की कर दरांच्या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। याची अंमलबजावणी 22 सप्टेंबर पासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सुरू होणार आहे। जीवनावश्यक वस्तूंवरील कर दर कमी झाल्यानं थेट महागाईवर नियंत्रण येणार असून ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत वाढ होणार आहे। पाली शहरात बनावट पोलिसांच्या नावाखाली लुटमार करणाऱ्यांचे प्रकार वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रामाळी परिसरात 69 वर्षीय प्रांजली कुलकर्णी यांना 2 अनोळखी इसमांनी गंडा घालून तब्बल 50,000 किमतीचे दागिने लंपास केले। एका आरोपीने खाकी पोशाख तर दुसऱ्याने पांढरा शर्ट व काळे पॅन्ट घालून पोलीस असल्याचे भासवले। दागिने घालून फिरू नका, चोरी होईल असे सांगून त्यांनी महिलेला दागिने पिशवीत ठेवायला भाग पाडले आणि ते घेऊन ते फरार झाले। या घटनेत 1.5 तोळ्याची सोन्याची चेन आणि 2 बेंटेक्स बांगड्या चोरीला गेल्यात। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे। त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा शक्तीवर लक्ष केंद्रित केलंय। या युवा शक्तीच्या जोरावर आपला देश 2047 साली विकसित देश होणार आहे। त्यामुळे देशातील युवक युवतींनी देशाच्या विकासात आपलं योगदान द्यावं, असं आवाहन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी युवकांशी संवाद साधताना केले। यावेळी नामदार आशिष शेलार यांनी युवकांशी सहज, सरळ आणि सोप्या शैलीत संवाद साधला। युवा शक्ती काय करू शकते याचे उदाहरणासह अधोरेखित केलं। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचे आरोप करून नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असून अशी भाषा कधी कोणाच्या बाबत बोलली गेली नाही। आरोप करण्यात एक मर्यादा असली पाहिजे। स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या कुटुंबाबद्दल हे बोलणं योग्य नाही। पक्ष नेतृत्वानं पडळकरांना योग्य समज द्यावी, अन्यथा आम्ही त्याच्याच तसं उत्तर देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला। आज सर्व पितृ अमावस्येनिमित्त चौक बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती। पितृपक्षाचा शेवटचा दिवस असल्यानं घास ठेवण्यासाठी लागणाऱ्या गावठी भाज्या, केळीची पाने, चवेन आणि विशिष्ट पानांबरोबर फुले मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होती। चिरलेल्या भाज्यांपासून ते वाटे घातलेल्या भाज्यांपर्यंत सर्व वस्तूंना मोठी मागणी होती। आज तर्पण, पिंडदान आणि घास म्हणजेच काकवळ अर्पण करण्याचा दिवस असल्यानं नागरिकांनी खरेदीत उत्साह दाखवला। शास्त्रानुसार या विधींमुळे पितृदोष दूर होऊन पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात व घरात शांती व समृद्धी नांदते असं मानलं जातं। सोमवारपासून देशभर आदिशक्तीचा जागर सुरू होतोय। उरणही याला अपवाद नाही। उरणमध्ये 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 85 सार्वजनिक मंडळ, खासगी 87 मूर्ती आणि गावगावच्या ग्रामदेवताबरोबर कुलदैवत या ठिकाणी सुमारे 100च्या वर घटांची स्थापना करण्यात येणार आहे। 9 दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवाची विशेषतः तरुणाईत मोठी उत्सुकता लागून राहिलेली असून उरणमधील मंदिरे, बाजारपेठा सज्ज झाल्यात। चिरनेर गावातील कलानगरातील मूर्तिकार श्री दुर्गा देवीच्या मूर्ती घडवण्यासाठी मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पेणमधील आशा किरण शाळेत हेल्थ प्रमोशन ट्रस्टच्या माध्यमातून नॅचरोपॅथी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं, ज्याला तब्बल 130 आशा सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे व भारताच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं संचालन रॉक ब्रँड्स व समन्वयक डायना फर्नांडिस यांनी केलं। शिबिराचं उद्घाटन डॉक्टर प्रणव खवाळे, डॉक्टर ऋतिका महाजन, रेखा रोज आणि डायना फर्नांडिस यांच्या हस्ते झाले। या शिबिरात ग्रामीण भागातील आशा सेवकांना शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं। हुबळीतील नेहरू स्टेडियममध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत एकता संमेलनात प्राचार्य मनोहर धोंडे यांनी जनगणनेत 7 नंबरच्या कॉलममध्ये स्वतंत्र वीरशैव लिंगायत धर्म नोंदवण्याचं आवाहन केलं। त्यांनी जात कॉलममध्ये लिंगायत जोडून नोंदवण्याचंही सांगितलं। मेळाव्यात केदार जगद्गुरू, पंचपीठाचे 4ही जगद्गुरू, विरक्त मंडळाचे आणि 1200 मठाधिपती उपस्थित होते। तसेच माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी उपमुख्यमंत्री राजशेखर शेट्टी, वनमंत्री ईश्वर खंडरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले। प्राचार्य धोंडे यांनी स्पष्ट केलं की ही मागणी फक्त कर्नाटक पुरता मर्यादित नसून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरातसह अखिल भारतीय पातळीवर विचारात घ्यावी। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।